सध्या चर्चेत असणाऱ्या सिंगिंग शो मध्ये ज्याचं नाव आहे गा रे गा गा रे गा गान बबगा, को पॉवर्ड बाय प्रसादोक पार्टी अँड इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. आश्वासनं देण्यासाठी असतात, पूर्ण करण्यासाठी नाही. आणि सई ताम्हणकर यांचे बच्चू ड्रायव्हिंग स्कूल. जपून जपून जा रे, पुढे माकड आहे चावेल. आणि गेस 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 आजचे परीक्षक कोण आहे बरं? कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिचा डान्स बघून अरे ही तर तेच करते रे असं वाटून सुद्धा तिला आणि तिचा डान्स बघत राहावासा वाटतो अशी लाघवी. लंडन रिटर्न कवी मनाची, हो हो कवी मनाची प्राजक्ता माळी. थँक्यू. आणि आपले दुसरे परीक्षक आहे दिग्गज अभिनेते. 12,500 प्रयोगातून प्रेक्षकांना गुदगुल्या न करता मनमुराद हसवणारे मराठी रंगभूमीचे नटसम्राट प्रशांत दामलेकर. वेलकम सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे सर तुमचं. स्वागत आहे प्राजू. धन्यवाद. तर प्रशांत सर, आपला हा गा रे गा गान बबगा हा कार्यक्रम मनोरंजक टप्प्यावर आलेला आहे. अगदीच. तर म्हणजे तुम्ही आणि प्राजक्ता मॅमने 3,500 स्पर्धकातून अंतिम 14 स्पर्धक निवडलेले आहेत. तर गा रे गा गान बबगा चा इथपर्यंतचा प्रवास कसा होता सर? खरं सांगू का की गा रे गा गोव्यातच जाऊन बसा हा जो कार्यक्रम आहे ते हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय छान आहे बरं का. म्हणजे तुम्हाला सांगू का 13 शहरातून 3,500 गायकांना ऐकून माझ्या कानाचे जे सुपर झाली ना आणि त्यातून आम्ही 14 स्पर्धक 3,500 14 स्पर्धक आम्ही शोधून काढले. बरोबर की नाही? वा दादा वा. अरे हो की नाही सांग ना. आणि हा अंतिम स्पर्धेसाठी आता आपल्याला फक्त 15 स्पर्धक हवे होते. 14 निवडलेत. आता मुंबईतून फक्त एकच स्पर्धक हवाय. हो. आणि हा जो कार्यक्रम आहे जो गा रे गा गाढवावर बसून जा ऐक ना हे ज्याने नाव ठेवले ना त्याचा मला पत्ता दे. त्याच्या गावात जातो आणि गाढवावरून त्याची धिंडच काढतो. हाच विनोद अपेक्षित होता सर. वा सर अगदी विनोदी स्वभावाचे आहे. हो अगदी. तुझाही पत्ता देऊन ठेव मला. तेच गाढव तुझ्याही गावात फिरवतो. तर ठीक आहे. हा जो कार्यक्रम आहे तो इतका रोमांचक आहे अगदीच. म्हणजे कान तृप्तच झालं. असं काटाच आलाय अंगावर. हो. कमाल. आता फक्त एक स्पर्धक निवडायचा आहे मुंबईतला. आणि हा स्पर्धक 14 स्पर्धकांना मात देतो का नाही देतो ही आम्हाला उत्सुकता आहे. बरोबर की नाही? वा दादा वा. हो की नाही सांग ना थोडक्यात. अगदीच. आणि तो 15वा स्पर्धक मुंबईतच भेटणार आहे आपल्याला. तुम्हाला विनंती करते की तुम्ही दोघांनी स्थान बनवा. हो, चला. या पाणी देऊ का तुम्हाला? सॉरी सर प्लीज. ठीक आहे. ते उत्साहाच्या बरोबर. तर कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि बोलवूया आपल्या पहिल्या स्पर्धकाला. दहिसरचा कुलभूषण खरबंदा, चौघुल्यांचा समीरदा.
सर पाया पडतोय सर पाया पडतोय सर का हा का नाही सर हे रिस्पेक्ट म्हणून पाया पडतोय सर भाऊ, स्वतःच्या बाई इथं काय आहे? नाही सर तुम्ही मोठे आहात सर हा, रिस्पेक्ट हा, हा, ठीक आहे ठीक आहे. हो राहू दे राहू दे राहू दे राहू दे धन्यवाद. या वेलकम वेलकम वेलकम. स्वागत आहे समीर लालगोटे स्वागत आहे. लाळघोटे नाही सर समीर चौगुले नाव आहे लाळघोटे नाही हा हा अरे म्हणजे स्वभावाचं वैशिष्ट्य लिहिले काय नावात तुमच्या? नाही समीर चौगुले नाव आहे माझं लाळघोटे नाही 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 असंच आहे समीर चौगुलेच लिहिलंय पहा. मला कळतंय का मी गंमत करतोय त्याची. गंमत करताय सर, सरांचा स्वभावच विनोदी आहे. तुझा पत्ता दे हा. काय किती वर्ष चालले ते धंदे किती वर्ष झाले? कुठले धंदे सर धंदे म्हणजे हे गाणं किती वर्ष हा सर अनेक वर्ष प्रयत्न चाललेत माझे गाण्याचे अनेक वर्ष चाललेत अरे 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 वा हा हो सर अरे हो वा सर हो. नाही मग आता मला एक अशी उत्सुकता आहे म्हणजे असं विचारावं असं वाटतं तुम्हाला की हे गोरे गोरे गाले पे काला काला चष्मा हे जे काय आमचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमात हा आले कुठला कार्यक्रम हा हा ह्या कार्यक्रमात नाही आलो मी हे वेगळं काहीतरी नाव घेतलं तुम्ही एक मिनिट हा. हाच आपला कार्यक्रम नाही आहे. नाही सर नाव वेगळं घेतलं तुम्ही एक मिनिट हा. हे बघा इथे तुम्हाला इथे परवानगी नाही नावं चेंज करायची नाही हेच नाव आहे अरे पण मी नाहीच गेले ना तुम्ही ते सर नाव बदलायला का गाणं गायला आलेला अरे सर, गागा गा रे गा रे गा रे गा मला एक गोष्ट सांगा. काय तुमचं? गाणं हा, नाही, काय? बाबा. सर काय होते नाव चुकतंय तुमचं सर बघितलं? अरे तुमचं चुकतंय नाव हा तू 3-4 वेळा चुकला तुम्ही सर हा हा, काय मी म्हणलं आपलं जाऊ द्या चला पुढे जाऊया पिकअप मध्ये काढू पिकअपच्या नादात सर 150चा खोट्टा लागल म्हणजे सॉरी मी 12,500 वेळा मी लक्षात ठेवायचा प्रयत्न केला राहतच नाही लक्षात यार. सर टेन्शन घेऊ नका सर सोपं नाव मी एकदा सांगतो एकदम सोपं आहे सर गारे 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 गा गारे गा गार 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 गा तुझ्या तर लगा नाडगे हाणले पाहिजे बेने चल तिकडे सर ते कसं आहे तुम्ही सांग मला काय कोणतरी सांगितलं परत एकदा हा सांग काय सर गा रे गा ना बाबा गा. बघितलं सर कठीण नाव आहे सर हा, थोडं मला एक कठीण. कळत नाही डिरेक्शन डिपार्टमेंटला हे नाव बोलता येत नाही मग आम्ही म्हणावं असं तुमचं का आग्रह आहे अरे साधं नाव ठेवा ना गा किंवा मग घ्या की सर थोडक्यात आठवा ना बरोबर की नाही हा? आपण करायचं का सुरू करायचं का मग मग काय इथे काय करायचं कशासाठी आलोय अरे पटपट शूटिंग करा पुढे जायचंय खूप वेळा चालते सर करूया सुरू मागास मिळाले सर हा. इथनं पुढे जाऊया आता हा, चालते हा, चला रेडी चला ए, नीट करा चला रोल कॅमेरा रेडी ऍक्शन हा 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 मग काय कसं वाटतं इथे आल्यानंतर छान वाटतंय म्हणजे तसं थोडंसं दडपण आहे पुढच्या राऊंड एक लक्षात ठेवायचं दडपण आलं ना की 12,500 वेळा देवाचं नाव घ्यायचं आणि घुसायचं खरंच होतं असं थांब ना जरा सर मला गाणं गायकायचं काय 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 गाणार तुम्ही झालं एवढ्यात अरे काय आहे काय करताय अरे वाजवलं तुला ते नुसतं बस अरे वाजव नाही झालं सर गाणं त्याचं. अरे नाही हे कसं गाणं असेल सर आहे पुढे आहे गाणं मी जस्ट घसा साफ केला सर अच्छा मला वाटलं झालं गाणं नाही सर मी घसा साफ केला हो हो ना. हो हा, कळालं, तुम्ही कळालं. हा सुरू करा. आज रफी साहेबांचा वाढदिवस आहे छे, ह्याला काय अर्थ आहे? याला चालच नाही तू काय करतोय यार? अहो हे गाणंच अरे गाणंच नाहीये तुला काय करतो तू वाजव अरे हे गाणंच नाहीये ना अरे मी गाणं म्हटलं का नाही आता नाही तुम्ही चिडू नका अरे सर. चिडाचा प्रश्न नाहीये मी 3-3 वेळा माझा पण कॉन्फिडन्स लूज होतो एक ना मिनिट द्या सर मला तुझं काय कळतच नाही अरे हे नुसतं बसून- ऐका ऐका त्यांची चूक नाहीये, असं सर. गाणं असेल का आज रफी साहेबांचं असं गाणं असेल गाण्याच्या आधीचं इंट्रोडक्शन आहे सर इंट्रोडक्शन अच्छा प्रास्ताविक आहे येस सर. हे बघा एक तर मला कळत नाही तुम्ही गाणं कधी सुरू करणार आहे ते काम करा गाणं सुरू करायचे तर काहीतरी असं हातवारा करा असं काहीतरी हातवारा करा ठीक आहे गाणं गायचं मी आम्हाला हात कळेल वरती. हा. की ह्याच्या पुढे आपल्याला मार्क द्यायचे हो हो अच्छा, सर हो, चालेल. असा हात करेन हा Ready? तर Okay. सर मी आता हे करतोय आधी इंट्रोडक्शन देतोय मग मी गाणं सुरू करतो ओके ओके चालेल तर रफी साहेबांचा आज वाढदिवस आहे हो हो असं हा, हा. नाही नाही नाही, हा सहज घेतला हात चुकून घेतला अरे चुकला असं सहज हात गेला नाही गाणं नव्हतं सुरू बसा बसा प्लीज बसा Yes. आज रफी साहेबांचा वाढदिवस आहे तर मला त्यांचं एक गाणं 14वीं का चांद हो हे खूप आवडतं तर ते मी गाणार आहे का का
का ह्याचं काय उत्तर द्यायचं नाही सर मी स्पर्धक आहे ना तुम्ही ते जज आहात ना ते आपण नाही का हे अरे, गाणं बाबा कार्यक्रम आहे ना मुळा सर, गा गा प्रशांत गा प्रशांत तुम्ही सर प्रशांत तुम्ही मी समीर आहे. अरे ह्याला नाव पण माहित नाही यार सर प्रशांत ना तुम्ही अरे समीर समीर हा समीर चला गा 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 चला गा 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 रफीदांचं मी गाणं म्हणणार आहे अरे यार कमाल क्या बात है यार कमाल किती कसलं काय काय गायलाच आहे तू अरे बढिया यार कमाल गायलाच यार Thank you. खरं काय तू होतं कुठे हा मला तू गातोस कुठून अरे हा, तू कुठून गातोस सर मी इथून जातो ना सर काय गळा आहे अरे यार अहो दाबला तरी अरे माझा तुझा गळा कसला गोड आहे कल्पना आहे का तुला Thank you, sir. मला हा गळा हवा अरे गळावा म्हणजे असं नाही गळा देऊ शकत कमाल का तो आहे की नाही खूपच कमाल भारी. सर, तुला सांगतो हा ठरलं माझं सर काय पुढच्या नाटकात माझ्या नाटकासाठी तूच गाणं गाणार हे ठरलं कमाल गायला पण कमाल गायला हो आपण प्राजूला विचारूया कसं वाटलं प्राजू? मला तर फारच आवडलं बुवा गाणं आणि मला वाटतं की 15 स्पर्धक मिळालाय आपल्याला आपण त्यांना सिल्वर स्टार देऊया या 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 बर बघा हा बघा ओ टिंग. क्या बात आहे अरे, कुठे चालला अभिनंदन. नाही कुठे नाही इथेच आहे. होय. क्या बात आहे पडशील हॅलो सावकाश हा खुश झालंय छान गायले क्या बात छानच आहे. गायले चौगुलेजी बेस्ट 15 मध्ये सिलेक्शन झालंय तुमचं थँक्यू थँक्यू क्या बात बात आहे अभिनंदन आणि परीक्षकांनाही खूप आवडलेला आहात तुम्ही Yes, अरे, yes. एक कमाल. विचारायचं हा. होतं कुणी आलंय का सोबत हो म्हणजे माझी बायको आणि माझा मेवणा आलेला आहे क्या बात आहे त्यांना बोलवूयात सर बोल वेलकम करूयात समीर चौगुलेंची बायको आणि त्यांचा मेवणा हळू. मला कर ना कॉन्ग्रॅट्स कर ना मला वा हो प्रशांत सर हळू काय होतंय? हळू का सॉरी सर सॉरी पण तुम्हाला प्रत्यक्ष उघड्या डोळ्यांनी बघणं म्हणजे सर नाही पण खरं सांगू का डोळे उघडे असले तरच दिसतं बरं काय आता डोळे बंद करा हा मी दिसतोय नाही सर मग. आता डोळे उघडा हा मी दिसतोय नाही सर मी लपलोय ना मी कसं दिसतोय? विनोदी स्वभाव आहे आमच्या सरांचा. अरे मला तुझा पत्ता दे बर का हे जज आहेत ना कुठली विनोद करताय? एक मिनिट हा तुम्ही दोघे असा एकदम असा एकत्र असा नाही तुमच्या या हसण्याचे सूर असे दडलेले आहेत म्हणजे तुम्ही दोघे गाता की काय गाता नाही हे sir. चल मागे तुम्ही गाता थोडंसं नाही sir. गा किंवा थोडस गा ना नाही सर तुमच्या समोर अरे सर तुम्ही गा अरे सर घरातल्या घरात गातात असं काही नाही जा मी तिकडे. शिक- तू जा. मी जातो सर दादा वहिनी सर म्हणताय तर प्लीज हा चार ओळी गा ना त्यात काय आहे? तयारी नाहीये ऍक्च्युली अरे तयारीला किती वेळ लागतो हा केलं की अरे हे बघा ना Thank you, sir. अरे अरे गायलं डायरेक्ट डायरेक्ट फायनल मध्ये पोहोचलेले चला चला या सर म्हणतायत तर या काय करताय ही सवयच आहे वाटतं घरांची हा. या स्टेजवर गायचं या. एकदा जोरदार हळू जरा कंट्रोल कर नीट राहा आता कळलं ना एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या दोघांसाठी काय सुंदर गायलात, काय किती सुंदर गायले. बापरे मग कळलंच नाही आम्ही कुठं आहोत. अरे कमाल. बापरे अनपेक्षित काय आवाज आहे यार नाही मला असं वाटतं की आपण यांना काहीतरी गिफ्ट द्यायलाच पाहिजे तुम्ही सांगा तुम्हाला आमच्याकडून काय गिफ्ट हवंय हळू जरा कंट्रोल बोला सर आमची एक छोटीशी रिक्वेस्ट होती सर तुम्ही आमच्यासाठी 4 ओळी गा ना सर प्लीज गिफ्ट प्लीज आता एवढी रिक्वेस्ट सगळ्यांना ऐकायचे आहेत की नाही प्लीज या सर सर प्लीज वेलकम काय गायलात सर तुम्ही सर हळू काय गायलात सर
अरे अरे सोड माझं गाणं तू काय गायलायस कमाल काय आवाजात तुझा जो दर्द आहे ना हा कुठून गातो कुठे मारायचं कुठे इथे? हा? अरे कुठून गातोस कुठून हा? काय काय नरड आहे यार तुझा हा? कमाल कमाल गातो ए काय हसतोय रडतोय खिंकळतोय शिंकतोय. रडतोय सर, ओंकार रडतोय. अरे बाप रे चक्क बुबुळातून पाणी येते बुबुळातून ना, डोळे म्हणतात त्याला. बुबुळातून कसं पाणी? बुबुळ कुठे असतं अरे डोळ्यात असतं. मग? अरे पण हा काय सर हे राहिलंय ना माझं सेलिब्रेशन. हे थांब रे बाबा हे राहील. सर थँक्यू सर काय- थँक्यू सर थँक्यू. कशासाठी कशासाठी आयुष्यात माझं एवढं कौतुक कोणीच नाही केलं सर. तुला लाज वाटत नाही एवढा आजोबा झालास तरी साधं अरे कौतुक आजोबा नाही आहो तो मेवणा आहे हो. आजोबा कुठून आणलात? मेवणा आहे तो माझा. मेवणा कळत नाही का? मुद्दामून करतात का ते? चिडचिड करू अख्खं नका. बचपन सर माझं अख्खं बचपन माझं गरिबीत गेलंय. बचपन म्हणजे बालपण बरं का ग नाही सर, श्रीमंतांचं असतं ते बालपण, गरिबांचं असतं ते बचपन. थुकतो या वाक्यावर, थुकतो तुझ्या वाक्यावर. खोटं बोलतोय सर, हा खोटं बोलतोय सर. याच्या बापाने त्याला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टाकला होता, 6 वर्ष फेल झाला, लात मारून हाकललंय. हा खोटा नाही यार, हा खोटं बोलतोय. हे खोटं बोलताय सर. माझ्या आई बाबांनी खूप खूप हाल सहन केलेत सर. आई गं. माझे बाबा हातगाडी ओढायचे, आई ब्लाऊज शिवायची, आणि ताईला गाता यावं म्हणून मी लेडीज डब्यात कंगवे विकायचो सर. तू लेडीज डब्यात काय रस्त्यावर विकायचं ना कंगवे नाही सर, लेडीज डब्यात बायका पटापट घेतात ना कंगवे, म्हणून लेडीज डब्यात. हो का रे हो अरे मला कशाला विचारताय? मी लेडीज डब्याला फिरतो, मला कशाला विचार? अरे अरे चिडचिड करू नका ना. अरे चिडचिडचा प्रश्न तो किती खोट ओव्हर ऍक्टिंग बघतायची किती. सॉरी आहे, सर. चूक चूक झाली मी चुकून विचारलं आहे ते सांभाळताना तुझी नाकी नऊ येत असते. सर एक सांगू का सर? एक सांग ना सांग सर मला किडनी आहे सर. मग आम्हाला काय पोळं आहे आम्हाला काय मगाचं पोळं आहे अरे नाही नाही सर, मला एकच किडनी आहे. अरे मग तुला गाताना श्वास कसा काय पुरतो? अगं ए फुफ्फुसा 2 आहेत त्याला. फुफ्फुसातून श्वास येतो. किडनीतून कसा श्वास येतो? तुम्ही शांत बसा. तुम्ही शांत बसा. कुठून आणलं हे जग म्हणून कोणी आणलं याला? कंट्रोल करा पचकन खिट्टी उडेल हा अरे तसं नाही यार. माझ्या भावाचं कौतुक अरे होतंय, जरा भावाचं गप्प कौतुक बसा नाही. ना. ही कोण आहे? कशा बोलतात? शांत बसा शांत. थँक्यू सर थँक्यू. एक किडनी असलेल्या माणसाला तुम्ही त्यांनी हात ठेवलाय माझ्या अरे खांद्यावर. अरे किती ऋणी आहे अरे तुमचा. नको रे अरे कसला रोड आहे मी तुझा रूढी आहे किती छान आवाज मला म्हणजे गेल्या 10 वर्षात मी असा आवाज ऐकलाच नव्हता ठरलं काय ठरलं दिस इज फायनल पुढच्या नाटकात तू माझं गाणं गाणार मला सांगितलं ना आता इथे. आउट आउट बस ठरलं हे ठरलं आता हा गाणं अरे तू इथं काय करतो इधर क्या कर जाना गाड़ी में बैठना अरे AC लगाने का नहीं चल चल get out. का ड्राइवर का हमको नहीं है ड्राइवर. हाँ? अरे वो मिंट किया ना वो है हम. अरे इधर इधर उधर क्या ऐसा वाकडा तिकडा अरे हा driver अरे नाही आहे. मला एक सांगा या शोला कोण डायरेक्टर आहे का असं हवेवर सोडलेत सगळे अरे सगळे वाऱ्यावर सुटलेत का अरे कुठली डायरेक्टर आहे का नाही हो हो डिरेक्टर सर डिरेक्टर सर सर आलो सर. येस येस काय झालं सर? ऐक मी इथे तुला महत्वाच्या कामासाठी बोलवलं आहे बरं काय का सर? आम्ही असा डिसिजन घेतलेला आहे असा डिसिजन घेतलेला आहे की आपला जो 15वा स्पर्धक आहे तो आम्ही फायनल केलेला आहे आणि 15वा स्पर्धक आहे हा सर हे इथे मला लावून ना स्टार मला मिळालंय मगाशी. आपण ते शूट पण केलं सर. नाही 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 आपण आता बदलूया. बदलूया म्हणजे? बरं बघा. समजा. अरे हे असं कसं? अभिनंदन. हे सगळं सोपं आहे हा ठरलं हा कसं आहे माहिती का हा गातो छान नाही ऍक्च्युली ह्या गातात छान त्यांचा आवाज छान आहे ते दिसतात पण छान हा गातो छान ह्याच्याकडे एकच किडनी आहे म्हणजे आपल्याकडे स्टोरी आहे आणि ह्याच्याकडे काय आहे काहीच नाही आहे सर माझ्या पण डोक्यात तीच आलं होतं सर मग हो ना स्टोरी पाहिजे. हा. सर कसं आहे गाण्याचा शो असला तरी गाणं महत्वाचं नाही सर. गाणं महत्वाचं नाही स्टोरी पाहिजे. हा. एपिसोडला TRP आला पाहिजे. असं चालतंय सर. थँक्यू सर. म्हणजे अरे इथे चालला. अरे माझा स्टार दे. अरे काय गायला तुम्ही वा 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 वा. बघूया हा सर असे काय म्हणतात प्रसादा.
वर्ष असं वाटायचं की या माणसासारखं काम करता आलं पाहिजे, नाही जमलं तर निदान त्याचा सहवास तरी मिळाला पाहिजे. आज देवानी ती इच्छा पूर्ण केली की इतक्या जवळून तुझं इतकं विलक्षण काम बघता आलं. म्हणजे तुझी नाटकं तर पाहतोच कायम, पण प्रशांत तुझा करिश्मा कित्येक वर्षांपासून तसाच आहे आणि इथून पुढचीही कित्येक वर्ष तो तसाच राहील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. तुला स्टेजवर पाहणं ही मेजवानी आहे आणि ती मेजवानी इथून पुढची 100 वर्ष आम्हाला मिळत राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. प्रशांत, वी ऑल लव्ह यू अ लॉट. तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे आमच्या सगळ्यांचं. आणि बाकी तुम्ही सगळ्यांनी नेहमीप्रमाणेच अफलातून कामगिरी केली प्रशांत. आणि इथून पुढच्या मला असं वाटतं प्रत्येक 12,500, 13,000, 13,500 प्रत्येक 500व्या प्रयोगाला तू इकडे यावंस अशी माझी कळकळीची विनंती. येस 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 आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. Yes. धन्यवाद. थँक्यू सो मच. सई, मी आधी हे करू इच्छिते. ब्रिलियंट परफॉर्मन्स होता. प्रशांत दादा, तुम्ही गात होतात तेव्हा तुम्हाला ऐकतच राहावं असं वाटत होतं आणि फार सुंदर, फार म्हणजे दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी झाली आज असं वाटलं. खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला काही क्षण तुम्हाला असं बघता आलं. आता म्हणजे खूप विशलिस्ट असते, त्यातली एक इच्छा पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस उत्तम होते. प्राजू, काही वेगळंच आणि भन्नाट कॅरेक्टर प्रकटलं होतंस, फार आवडलं. बॉडी लँग्वेज पण एकदम वेगळी, मजा आली तुला बघताना. समीरदा मस्त, सगळेच छान, मजा आली, खूप मजा आली. प्रशांतदा, तुम्ही एकदा हास्य जत्रेत येऊन गेला होतात, परंतु तेव्हा तुम्ही परफॉर्म नव्हतं केलं. बरोबर. तर यावेळी जत्रेत येऊन आणि परफॉर्म करून कसं वाटलं? नाही, खरं सांगू का, मी फॅन आहे या जत्रेचा. मी फॅन आहे. म्हणजे मला कंटाळतो तेव्हा मी टाईम बघत नाही. मी सकाळी 5:30ला पण बघू शकतो आणि रात्री 1:30 वाजता पण बघू शकतो. कसं आहे की मुळात टायमिंग, तुम्हा लोकांचं जे टायमिंग आहे ना ते अप्रतिम आहे. आणि मी तुमची मेहनत बघितली, आली, बघितली आणि जिंकली असं तुम्ही काही करत नाही. तुम्ही प्रचंड मेहनत घेतात, रिहर्सल करता, एक दिवस, अख्खी दिवस रिहर्सल करता आणि रिहर्सल करून तुम्ही इथे उभे राहता. त्यामुळे इथे उभा राहिल्यानंतर एक कॉन्फिडन्स असतो आणि कॉन्फिडन्स असल्यावर आपोआप बाकी सगळ्या गोष्टी छान होतात. आणि आय वॉज वेटिंग, मला कधी याच्यात काम करायला मिळतं. तर आता 12,500च्या निमित्ताने मलाही काम करायला मिळालं आणि आय रिअली एन्जॉयड आणि मला प्रचंड आनंद झाला आणि तुम्हालाही खूप शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच दादा. मंडळी, आता इथे रंगणार आहे एक मुलाखत आणि जी घेतोय आपला सगळ्यांचा लाडका ची सौका. बघूया तिथे काय घडतंय. नमस्कार सर. नमस्कार. हाय सई, गुलाबाने नशीब काढलंय आज. सर, सगळ्यांना कळतंय सर, आजूबाजूला दिवाळीचं वातावरण आहे सर. आणि विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की फटाके वाजवून प्रदूषण करण्यापेक्षा एखादा शेर वाजवून फटाकडीला खुश करण्यात जास्त मजा आहे. सर, तुमच्या दोघांची माफी मागतो आणि सईसाठी एक शेर अर्ज करतो सर. गौर फरमाइएगा. मरम्मत करने आया हूँ अपने आंखों की क्योंकि लोग गलत समझ लेते हैं. मरम्मत करने आया हूँ अपने आंखों की क्योंकि लोग गलत समझ लेते हैं. मैं तो शराफत से देखता हूँ उसे और लोग मोहब्बत समझ लेते हैं. थँक्यू. हृदयाच्या देवीला प्रेमाचा फराळ दाखवून झाल्यानंतर आता प्रोफेशनल फालतुगिरीकडे वळूया, जिच्यामुळे माझं आयुष्य चकलीसारखं कुरकुरीत झालंय. सर, तर मी आज अशा नराधमाची मुलाखत घ्यायला आलोय जो स्वतःला उत्सव मूर्ती समजतो सर. बघूया त्याचं विसर्जन करता येतंय काय. चला तर मग सुरुवात करूया. सर, ओ सर. हॅलो सर, या सर. हॅलो 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 हॅलो. नाही, तिकडे वा, माझं घर आहे, तिकडे वा. हॅलो. हा सर. हा, एक मिनिट. हा, बोला. नाही, मी सुखरूप आहे. हा. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. हा, बाहेर कडाक्याची थंडी पडली आहे. ही चिन्ह गोठण्याची आहेत. ही वातावरण गोठण्याची चिन्ह आहे. काळजी घ्या. ठेवतो. हा.
सर हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. सावकाश सर. हा काय आलं? हे उद्ध्वस्त झालेलं अधिष्ठान बघून मला विचारावंसं वाटतंय सर, काय? फटाके रागाने चढलेत अंगावर की? नाही 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 नाही. हा? हे माझा नवीन मी इव्हेंट करतो ना, हा. ही माझ्या नवीन इव्हेंटची तयारी आहे. काय बोलते सर? हा. पण धोकादायक आहे सर हे. काय आलं? एका हातात पंटी, एका हातात चिवडा सर, हा? गळ्यात फटाके, इथे रॉकेट. समजा पंटी रोमॅन्टिक झाली आणि हलकासा वातीला स्पर्श झाला, केवढा चिवडा लागेल? म्हणजे चंद्रावर जाईपर्यंत खायला तुम्हाला केवढा चिवडा लागेल असं म्हणायचं. हा? नाही नाही हा. नाही, प्रॉब्लेम नको, नाही, सर. टेन्शन घेऊ नको. मग काय? माझे बाबा नेहमी म्हणायचे, काय सर? मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गो उभी राखण करते मी रावची. म्हणजे सर नाही ते असंच म्हणायचे, तुला असंच सांगितलं. काय काय? ठीक आहे, सर. या, सर. बस, बस. काय रे, हा? माझ्या घरात एवढ्या दिवाळीच्या सकाळी सकाळी आलेस, कोण आहेस तू? माझी पहिली अंघोळ. नाही नाही सर नाही. मग? भावनेच्या वरच सांगायचं राहूनच गेले सर. हा. माझं नाव चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौका. ची सौका. हा. म्हणजे तो फेमस मुलाखतकार. हा तू इथे कशाला आलास मग? सांगतो सर. हं. न सोलताच आज हे कळे मला, आ? या सदराखाली मी आज तुमची मुलाखत घ्यायला आलो सर. अच्छा. हा न सोलताच आज हे कळे मला. हा सर. हं. मुलाखतीला पुढे जाण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो सर, काय? की मी उत्सव मूर्तींचा जबरदस्त फॅन आहे सर. थँक्यू थँक्यू. तर ॲज अ फॅन जमलं ना सर? तर ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा वाटतो हा? की तुमचं नाव काय? माझं नाव सांगायला मला आवडेल. सांगा सर. माझं नाव शिमगा. काय सर? शिरीष मनोहर गावकर. शिमगा. अच्छा, लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे वळतो सर. ओके. बघा, माथ्यावर बेरोजगारीचा शिक्का आणि मेंदूला बुद्धिदरिद्र्याचा शाप, असं निकृष्ट दर्जाचं व्यक्तिमत्व पदरात पडलेलं असताना आपण यशाच्या शिखरावर निर्लज्जपणे चढू शकतो, ही वैश्विक चेष्टा होईल अशी संकल्पना तुमच्या अविकसित मनाला केव्हा शिवली सर? मला तुमचा प्रश्न कळलेला आहे. कळलं. हा, मला ही इव्हेंट करायची संकल्पना केव्हा सुचली? केव्हा सर? तर ती मकर संक्रांतीला सुचली. अच्छा, मकर संक्रांतीला असं काय घडलं? एकदा तुम्ही सांगितलं की आम्ही विष प्यायला मोकळे सर. तर मकर संक्रांतीच्या दिवशी माझ्या आईने तिळाचे लाडू केले होते अच्छा, आणि आई बोली घरातल्यांना वाटून ये. सुंदर आहे. मग आजोबा आमच्या घरात मोठे म्हणून पहिला धावत मी आजोबांकडे गेलो. वा. तर आजोबा असे झोपले होते. अच्छा. म्हटलं एवढ्याशा छोट्याशा लाडूसाठी आजोबांची झोपमोड कशाला करा. ओ. मी 2 फूट मागे आलो, हा. अंदाज घेतला आणि 5 लाडू आजोबांच्या तोंडात असे उडवले. 1 2 3 4 5. 5 लाडू आजोबांच्या तोंडात गेले. अरे वा. थोड्या वेळाने अचानक गर्दी जमा झाली. लोकांनी माझ्या झोपलेल्या आजोबांना उचललं हा. आणि घेऊन गेले. मला कळलंच नाही मकर संक्रांतीच्या दिवशी लोकांनी माझ्या आजोबांची होळी का पेटवली. सर पेटवणारच, काय? कारण सर त्यांच्या घशात जी तुम्ही लाडूची लगोरी लावली हा. ती त्यांना फोडता नाही आली, मग यमाने त्यांना आउट केलं सर. म्हणजे आजोबांची आतल्यात आबादुबी झाली. आबादुबी झाली नाही, मग? ते आबादुबीला गेले सर. कळलं का तुम्हाला? पण तेव्हा मला कळलं हा. सणाच्या वेळी असं वेगळं काहीतरी केलं की तुम्ही पॉप्युलर होता. बरोबर, सर. आणि तेव्हापासून मी इव्हेंट करण्याची शपथ घेतली. खरं आहे सर, तुम्ही शपथ घेतलीत सर. म्हणजे आजोबांच्या घशामध्ये लाडूंची पेरणी केल्यानंतर हा. तुम्ही बैलपोळा या सणाला नजर लावायला गेलात सर. बैलपोळा युनिक इव्हेंट होता माझा. बरोबर, सर. हो, मी काय हा. केलं 51 बैलांची शर्यत लावली होती, लाईव्ह टेलिकास्ट. सर पण 51च का? 51 5 + 1 = 9. 5 + 1 9 आणि 9 हा शुभांक आहे. सर 5 + 1 = 9. हा, ऐकताय ना तुम्ही? बरोबर. आर्यभट्ट माहितीये तुम्हाला? माहितीये ना, ब्रह्मास्त्र मध्ये काम केले तो. सर ते आलिया भट्ट. ते आलिया भट्ट सर. आर्यभट्ट कोण आहे? तुमची बेरीज ऐकून रात्री 12 वाजता तुम्हाला जो जाळू शकतो तो आर्यभट्ट सर. कळलं का सर? हां. ते जाऊ दे सर, आर्यभट्ट तुमच्या खिचगिंतीत पण येणार नाही. तुम्ही शर्यतीबद्दल काहीतरी बोलायचं सर. हा, तर मी शर्यतीबद्दल सांगतो. हा. मी बैलपोळ्याच्या दिवशी 51 बैलांची शर्यत लावली बस होती. सर. त्याचं लाईव्ह टेलिकास्ट ठेवलं होतं आणि लाईव्ह टेलिकास्टसाठी मी स्वतः कॅमेरा घेऊन बैलांच्या समोर उभा राहिलो आणि शर्यत सुरू केली. 1 2 3 स्टार्ट. Yes, सर. त्याच्यानंतर 2 बैलांची 4 शिंग गायब होती सर.
हा त्या दिवसापासूनच मला बसण्याचा त्रास सुरू झाला. अरे का माहित नाही, पण ती शिंग सतत माझ्या आसपास असतात असं मला वाटतं. सर आसपासच आहेत. कधीतरी तिजोरी उघडून बघितली तर सापडते सुद्धा सर. केलं का सर? जाऊ दे सर, शिंगांमध्ये जास्त रमूया नको सर. हा. पहिल्यांदा स्वतःच्या शरीरावरची 2 गुंठ जागा दिल्यानंतर तुम्ही यावर्षी काहीतरी आतषबाजी करण्याचा निर्णय घेतलाय सर. हो, ही त्याचीच तयारी आहे. काय म्हणताय? कारण या वर्षी माझा इव्हेंट फसणार नाही ह्याची मला खात्री आहे. का सर? का? का? कारण या वर्षीचा सर्वात यशस्वी माणूस माझ्या सोबत आहे. काय बोलताय काय सर? आम्हाला त्याचं नाव ऐकायला आवडेल सर. मी अभिमानाने नाव सांगेन. सांगा. त्या माणसाचं नाव आहे प्रसाद ओक. Oh my God! या वर्षीचा यशस्वी लेखक, यशस्वी दिग्दर्शक, यशस्वी प्रोड्युसर आणि यशस्वी अभिनेता. याच्या पुढे सगळं ह्याचं आहे, हा? सारखं आपलं माझ्यावर शेअर करत नाही, माझ्यावर कविता करत नाही, माझं नाव घेत नाही. आज सगळीकडे ह्यांचंच नाव आहे. मी आतषबाजी म्हणजे जे फटाके वापरणार आहे सगळ्या फटाक्यांवरती ह्यांचाच फोटो आहे. प्रसादोक रॉकेट, प्रसादोक भुईचक्र, प्रसादोक सुरसुरी, प्रसादोक हजारची माळ, सगळीकडे प्रसादोक. तुम्हाला कळतंय ना तुम्ही काय बोलताय ते? अरे बिंदास. सर सगळीकडे त्यांचंच नाव काय सर? कसं आहे, एकदा प्रसादोक नावाच्या रॉकेटची वाट पेटवली हा. की मी वर्षभर सई तामणकर नावाचा फुलबाजा फिरवायला मोका. सर पण हे सगळं करण्याचं कारण काय सर? हे बघ, आपल्या इथे जागच्या जागेवर हिशोब होतात. गेल्या शेड्यूलला बोलले आज हिशोब मांडला. हो सर, बरोबर आहे सर. पण तुमचा हिशोब मांडण्याच्या नादात माझी चिल्लर का आपटताय तुम्ही? हा? हा? अरे ऐक. मला सर या क्षणाला वाटतं तुम्ही त्यांना बोललाय सर मी इथून काढता पाय घेतो सर. नाही, नाही. मला ही मुलाखत अरे, छापायची नाही. मी येतो, सर. अजून नाही. नाताळचा इव्हेंट आहे. पुन्हा? हा. ए, दाढी लावून कोणी देणार सर? अरे 30 इव्हेंट आहे. सर करायचंच नाही मला सर. अरे एवढंच काय? काय, समोर प्रशांत दामले सर जे बसलेले आहेत हा. त्यांचा 12,500 प्रयोगाचा जो इव्हेंट हा. आहे तो मीच ऑर्गनाईज केलाय. त्यांनी तुम्हाला दिले? हो. काय ते? त्या इव्हेंटला मी काय करणार आहे माहितीये? काय? मी त्यांनी 12,500 नाटकाचे प्रयोग केलेत. हा. मी त्यांच्या एका नाटकाचा प्रयोग त्यांच्यासोबत 12,500 तास करणार आहे. काय बोलताय काय सर? हा, मी त्यांना फोन पण केलाय. काय बोलली ते? त्यांनी ना उचलला. नाही होतं ना? मग मी त्यांना मेल पण टाकलाय. त्यावर काय बोलली ते? हाड म्हणून रिप्लाय केलाय ते. बरोबर आहे सर. हाडच बोलणार ते. हा. मी 10 वर्ष काम करतोय. 13 मिनिटं परफॉर्म करताना मला वैताग येतो सर. ते का करतील सर? हा इव्हेंट चांगला होईल. नाही होणार सर. अरे होईल, ऐकून तर घे. तुम्हाला कळत नाही तुम्ही दुश्मनी घेतली. मी ऐकणार नाही सर. मी अरे, ऐकतो बाबा. अरे, 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 हा घे ना. वा वा, एकदम फटाफट परफॉर्मन्स. काय वाजवलात? आहा, मजा आ गया. प्रसाद काय म्हणाल? बहारदार, फार सुंदर. या सिरीजमध्ये तुमची प्रतिभा विलक्षण खुलतेच का कुणास ठाऊक, पण या सिरीजमध्ये तुमच्या दोघांचं लिखाण, संवाद आणि पल्लेदार वाक्य याच्यात तुमची मास्टरी आणि ती तुम्ही या सिरीजमधून वारंवार सिद्ध करता. नेहमीप्रमाणेच खूप मजा आली. माझं आज तू कौतुक केलंस. 2-4 फटाके का होईना पण माझ्या नावाने तू, त्याच्याबद्दल मी तुझा आभारी आहे. फक्त एक सल्ला आहे की जिला कुणाला फुलबाजी म्हणतोयस ती जसजशी पेटत जवळ येते तसतसे चटके बसतात, एवढंच फक्त लक्षात ठेव. बाकी दिवाळीच्या शुभेच्छा वगैरे आहेतच. मजा आली. वा 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 वा. प्रेमाची फुलबाजी सई. मॅड परफॉर्मन्स होता आज, पण छान छान शब्दकोट्या केल्या. पहिला शेर अत्यंत सुंदर होता. थँक्यू व्हेरी मच. मजा आली. सुंदर. मंडळी, आपल्या 12,500व्या विश्वविक्रमी प्रयोगाच्या निमित्तानं आज प्रशांत दामले सर आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेले आहेत आणि या निमित्तानं हास्यजत्रेची संपूर्ण टीम त्यांना अभिवादन करते आहे. प्रशांत दामले सरांना आणि दोन्ही हास्यरसिकांना मी मंचावर येण्याची विनंती करते. कृपया त्यांनी मंचावर यावं. याचबरोबर महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचे निर्माते दिग्दर्शक सचिन गोस्वामी सर आणि निर्माते लेखक सचिन मोटे सर यांना देखील मी मंचावर येण्याची विनंती करते.
मोठे सरांना विनंती आहे की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रशांत सरांचा सन्मान करावा. प्रसाद ओक सरांना विनंती की त्यांनी शाल श्रीफळ देऊन प्रशांत दादांचा सन्मान करावा. महाराष्ट्राच्या या लाडक्या सुपरस्टारला आम्ही भेट देत आहोत. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांची हास्य प्रतिमा गौरव सर्जेराव यांनी काढलेले हे अर्कचित्र आहे. प्रशांत दादा, सोनी मराठीची सगळी टीम, अजय बाळवणकर सर, अमित फाळके आणि महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या ह्या सगळ्या टीमकडनं तुझ्या 12,500व्या प्रयोगासाठी आणि आतापर्यंतची जी कारकीर्द आहे त्या सगळ्या कारकिर्दीला एक सन्मान म्हणून, एक मुजरा म्हणून, एक सॅल्यूट म्हणून एक छोटीशी भेट आम्ही आणलेली आहे. ती भेट तुझ्या 12,500व्या प्रयोगाला आमच्या सगळ्यांची ही छोटीशी किणकिण त्या प्रयोगाला वाजावी अशी आम्हाला वाटते. रंगभूमीवर नटेश्वराला जितका सन्मान आहे तितकाच सन्मान आपण पडदा उघडण्याच्या आधी ज्या 3 बेल वाजतात त्या घंटेला आपण देतो. आपल्यासाठी ती पवित्र आहे, आपल्यासाठी ती मानाची आहे. आणि आमच्या सगळ्या टीमकडनं तुझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीला जवळजवळ 39 वर्ष तू महाराष्ट्राला हसवतो आहेस. म्हणजे प्रशांत दादा हे एक असं विश्वासाचं नाव आहे की जे पोस्टरवर एकदा लागलं की थिएटर भरतं. आणि इतकी विश्वासार्हता टिकून ठेवणं किती अवघड असतं हे 4 वर्षात आम्हाला कळलेलं आहे. 39 वर्ष हे सगळं दडपण झुगारून तू महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना इतकं मनमुराद हसवलं आहेस, इतकं छान रंजन केलं आहेस. तर तुला खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या टीमकडनं एक मानाचा मुजरा आणि ही एक छोटीशी भेट. मला वाटतं प्रशांत दादा तुमचं मनोगत आम्हाला ऐकायचंच आहे, पण त्याआधी मोठे सरांनी 2 शब्द बोलावे अशी विनंती. खरोखर 39 वर्ष तुमची सगळी कारकीर्द आम्ही लहानपणापासून बघत आलो आहोत. आता आम्ही म्हातारे दिसायला लागलोय, पण प्रशांत दादा आजही लग्नाची 2री गोष्ट 3री गोष्ट चालूच आहे त्यांची. त्यांचं दिसणं आजही तसंच आहे, टवटवीत आहेत. आणि आमची अशी इच्छा आहे की आणखी 50 वर्षानंतरचा प्रेक्षकसुद्धा दादा तुमची नाटकं अशीच बघत असू दे आणि 12,500 प्रमाणे 25,000वा प्रयोगसुद्धा होऊ दे, 50,000वा प्रयोगसुद्धा होऊ दे. खूप खूप शुभेच्छा. खरोखर तुमचं नाव आणि हाऊसफुलचा बोर्ड हे एकत्रच लिहिलं जातं नाटकात कुठल्याही बोर्डवर. असा सुपरस्टार होणे नाही म्हणजे या 100 वर्षातला एक महान सुपरस्टार आहे. आणि आमच्या हयातीत आज आम्ही यांची नाटकं पाहू शकतोय. प्रभाकरपंत पणशीकर असतील, मच्छिंद्र कांबळे असतील, असे सुपरस्टार होऊन गेले इथे, पण आज प्रशांत दादांसारखा सुपरस्टार एकमेव आहे. आणि त्यांच्या या प्रयोगासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि हास्यजत्रेच्या टीमकडून तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि मला वाटतं की शासनानं पद्मश्रीसाठी आता विचार केला पाहिजे. प्रसादा, या प्रसंगी तुम्ही काय मत व्यक्त कराल? तुझ्याकडे पाहत पाहत आम्ही लहानाचे मोठे झालो. जो विनोद आम्हाला लहानपणी पुस्तकातून पुलंनी दाखवला, दमांनी दाखवला, शंकर पाटलांनी दाखवला, वपूंनी दाखवला, तो विनोद जिवंतपणे आम्ही तुझ्यात पाहिला आणि नकळत आमच्यावरती विनोदाचे संस्कार होत गेले. प्रशांत, मराठी रंगभूमीचा इतिहास जर 1,00,000 पानांमध्ये लिहिला गेला तर त्यातली 12,500 पानं तुझ्या नावाची असतील. क्या बात आहे. एवढं नक्की. तुला मनपूर्वक शुभेच्छा आणि तुझ्याबरोबर काम करण्याचीही संधी मला रंगभूमीवर मिळो एवढीच ईश्वराकडे प्रार्थना. सई.
प्रशांत दादा, तुमच्या कारकिर्दीत तुम्ही आम्हाला नुसते विनोदाचे संस्कार नाही केलेत, पण एक माणूस स्वतः काहीतरी ठरवतो आणि पेटून उठून स्वतःच्या पद्धतीने स्वतःचं करिअर आणि आयुष्य घडवतो, ह्याच्यावरती तुम्ही ठाम राहिलात आणि हे आमच्या सगळ्यांसाठी, स्पेशली आमच्या पिढीसाठी खूप स्पेशल आहे. आणि ही देण तुम्ही आम्हाला दिलेली आहे, जी आम्ही खूप मनापासून जपून ठेवू. आणि तुम्हाला शेकडो करोडो तुमचे प्रयोग होऊ देत, अशी मी आज ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि पुन्हा एकदा इथे येऊन आमचा मंच उजळवून टाकल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. आणि आता प्रशांत दामले सर, जोरदार टाळ्या. सर्वप्रथम दिवाळीच्या शुभेच्छा. आपल्या सर्व रसिकांना दीपावलीच्या शुभेच्छा. तर तुम्ही सगळ्यांनी माझं कौतुक केलं, मला मान्य आहे, पण आपण सगळे नाटकवाले आहोत, सगळेच नाटकवाले आहोत. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की नाटक हा एक खांबी तंबू नसतो. त्यामुळे आजपर्यंत माझ्याबरोबर ज्या 78 सहकलाकारांनी काम केलेलं आहे, माझ्याकडे लिस्ट आहे, आणि हे सगळे माझ्या सुदैवाने 78च्या 78 उत्तम कलाकार होते. मुळात हे 12,500 प्रयोग करण्यामागचं म्हणजे मी काय आता चला 12,500 करू असं नाही, मला ही आवड आहे, नाटकात काम करायची आवड आहे, 3 तास खणखणीत काम करायची आवड आहे. तुम्ही जे काही काम करतात त्यालाही माझा सलाम आहे. म्हणजे आता मला इथे या मंचावर आल्यानंतरच कळलं की जरी तुमची 9ची शिफ्ट असली तरी ही सगळी मंडळी 7 वाजल्यापासून येऊन रिहर्सल करतात. म्हणून या कार्यक्रमाचा जो रिझल्ट मिळतो तो रिझल्ट करेक्ट असतो. म्हणजे आपण नाटकाच्या साधारण 35-40 दिवस तालमी करतो, सकाळी 9 ते रात्री 9, आणि मग पहिला प्रयोग करतो. आणि तुमचं तर असं फास्ट आहे, सकाळी 7 ते 2 तालीम करायची आणि लगेच परफॉर्म करायचं. सो तुमचा चॅलेंज वेगळा आहे, नाटकाचं चॅलेंज वेगळं आहे. माझं तिथे मानसिकरित्या मी तिथे जास्त सेटल्ड आहे. पण मी सोनी मराठीचा आणि सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि पूर्ण टीमचा मनापासून मी आभारी आहे की मला या मंचावर बोलवलं. आणि माझी जी सुप्त इच्छा होती की या मंचावर काम करायची, अशी सुप्त इच्छा होती. तुम्हाला खोटं वाटेल, मी स्वतःहून फोन केला होता, मी सचिनला स्वतःहून फोन केला की असं आहे, आपल्याला काही करता येईल का रे. आणि मला इथे येऊन खूप आनंद झाला. तुमच्याबरोबर काम करताना इतकं मस्त वाटलं, म्हणजे एकदम मला कॉलेज डेजमध्ये आपण काम करतो ना तसं वाटलं. हे तू बोल, हे मी बोलतो, हे तू बोल, हे बारीक जागा आहे तुझी, या ते असं, हे ज्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत ना, ह्या मला इथे खूप दिवसांनी करायला मिळाल्या. मला खूप मजा आली. परत एकदा सोनी मराठी, तुमचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि मला इतकी वर्ष ज्यांनी झेलले ते म्हणजे प्रेक्षक वर्ग, रसिक प्रेक्षक, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. माझ्या घरच्यांचे आभार मानतो. माझ्या बायकोने कधीही सांगितलं नाही तू नाटकाला जाऊ नकोस म्हणून, उलट तिने सांगितलं तू नाटकच कर. त्यामुळे माझ्या घरच्या सगळ्यांचे आभार मानतो, रसिक प्रेक्षकांचे आभार मानतो, सहकलाकारांचे आभार मानतो. आणि ज्या निर्मात्यांनी मला संधी दिली, 32 नाटकं माझी झाली, ज्या निर्मात्यांनी मला संधी दिली त्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि माझ्यामुळे आजपर्यंत कोणाला त्रास झाला नाही असंही मी समजतो. पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे आभार, रसिक प्रेक्षकांचे आभार. धन्यवाद. तुम्ही आता जे काय बोललात दादा, त्यातून तुमच्या मनाचा मोठेपणाच दिसला आणि विनम्रपणाच दिसला. थँक्यू सो मच. आणि पुनश्च तुम्हाला या प्रयोगासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालात. असेच आम्हाला इन्स्पायर करत राहा, हसत राहा आणि पुन्हा पुन्हा येत राहा. खूप धन्यवाद. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.